हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात. पण माझी तब्येत काही जरा बरी नाही आहे, कारण सर्दी झाली आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून एकंदरीत लक्षात आलं असेल की माझी जरा तब्येत थोडीशी बरी नाही आहे. सर्दीमुळे डोकं जाम झालं आहे आणि अंग भरपूर दुखतं आहे. पण काय करणार ना, दिवाळी 8 दिवसावर आली आहे आणि माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे, कारण मग आठवडाभर कामावर असल्यामुळे मला काही वेळ भेटणार नाही. त्यामुळे मन कितीही जरी शरीर कितीही थकलं असलं, काही झालं तरी मन बोलतो उठ आणि साफसफाई कर. कारण जर आज नाही केली साफसफाई तर पुढे आठवडाभर करायला भेटणार नाही. त्यामुळे आज काही झालं तरी साफसफाई करणं मात्र फार गरजेचं आहे. सर नाक माझं एवढं दुखायला लागले ना, करून करून काही समजतच नाही. तर चला, मी काय करते माहिती आहे, थोडंसं खाऊन घेते. आज नाश्ता काय बनवला नाही मी. आज नाश्ता यांनी बाहेरूनच आणला होता. मला हे बोलले की तू गरमागरम मिसळचा रस्सा पी, म्हणजे तुझ्या घशाला थोडंसं बरं वाटेल, कारण घसा माझा भरपूर खावतोय. मी पहिले नाश्ता करून घेते आणि मग साफसफाईला सुरुवात करते. तर भेटते नाश्ता केल्यानंतर. मस्तपैकी नाश्ता माझा झाला आहे. पण ती मिसळ मी खाल्ली, पण अजिबात मला ती काही चव लागली नाही. सर्दीमुळे कदाचित असेल असं. अजिबात मला ती चव म्हणजे एकदम अशी कसतरी लागत होती. पण तशीच मी ती थोडीफार खाल्ली आणि म्हटलं चला आता साफसफाई करून घेऊ. खूप नाही, आज काही जरी झालं ना, मी हॉल तरी स्वच्छ करणार आहे. कारण हे पूर्ण ना, जास्त धूळ नाही आहे, कारण मी कसं थोडंफार आपलं चालूच असतं ना, त्यामुळे घरात जास्त धूळ नाही आहे, थोडीफारच आहे. तर हे जरा काढून घेते, म्हणजे घर कसं स्वच्छ होईल, हो की नाही. तर चला, मी आता ही सगळी धूळ घेते काढून. AC पण पुसायची, कारण मी अजून AC नाही पुसलाय. एक महिना झाला असेल. 1 महिना मी ACला म्हणजे बघितलंच नाही ह्याच्याकडे. धूळ काय एवढी जास्त नाही आहे, थोडीफारच आहे, त्यामुळं पटापट होईल माझी कामं. थोड्या वेळात श्राव पण येईल. ती क्लासला गेली तर ती पण येईल आता थोड्या वेळात क्लासवरून. पहिले झाडझूड केली ना का मग भांडी घासायला बरी पडतील मला. टीव्ही पहिले जाळं काढून घेते आणि टीव्ही मस्त मी कपड्यांनी पुसेल. मग कपड्यांनी नाही, पेपरनी. आणि मेन म्हणजे कसं आहे ना, टीव्ही कधी पण ओल्या कपड्यांनी नाही पुसायचा, फक्त पेपर घ्यायचा आणि पेपरनी तो पुसायचा, म्हणजे त्याची स्क्रीन खराब नाही होत. पडदे माझे धुवून झालेले आहेत, त्यामुळे पडदे धुवायची काही गरज नाही. पडदे मी गेल्या आठवड्यातच धुतले होते, त्यामुळे आज पडदे नाही धुणार आहे. कसं होतं ना, घरात एकटं असेल ना तर काम व्यवस्थित होतं, आणि ही दोघं असली ना घरात, मग कामच होत नाहीत माझी. म्हटलं आता हे दोघं गेलेत ना, तोपर्यंत आवरून घ्यावं. आता मला कसं आहे ना, थोडं हे आवरून घेते. नितीनचा टिफिन मला नेऊन द्यायचा आहे, तो पण मला पहिले म्हटलं घर पूर्ण झटकून घेते. 12 वाजेच्या आत
सगळं झाडून झालं का मग नितीनला मला टिफिन देता येईल. चला मी आवरून घेते. हे माझा आहे ना हॉलचं झालंय पूर्ण काढून कचरा, म्हणजे हॉलचं जाळं काढून झालंय पूर्ण. आता किचनचं काढून घेते आणि मग बेडरूमचं काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाने. चालू आहे. अरे हाय गाईस, बाय गाईस. बघितलं, हाय गाईज आणि बाय गाईज. ही क्लासवरून येते आणि कशी बसते बघा. त्या बेडवर मी बेडशीट काढले. मग आता हिने काय केलं पाहिजे की तसंच बसलं पाहिजे. हा तसंच बसलं नाही, माझं म्हणणं आहे की ते हातपाय वगैरे धुवायचे आणि मग बसायचं. तशी मी आत्ताच गेलेली, मी आत्ताच आली. काय बोलायचं. चला माझी मी कामं आवरते. गाईज हे ना, हे इकडे नाव आलं होतं रिंगण, आणि ही मला काय विचारते माहिती आहे, मम्मा शिंगण म्हणजे काय ग? अगं शिंगण मराठी सोडून 2 वर्ष झाली मला आता. अगं मराठी सोडून 2 वर्ष जरी झाली ना, र आणि स मध्ये फरक आहे. चष्मा आहे ना मला. काय रिंगण लिहिले आणि ही मला शिंगण विचारते. दिसलं नाही ग मला. शी बाबा, कसं होणार आहे. झाडू मारते मी आणि मला विचारते शिंगण काय. गाईस आज खूप पंबल होतं हिचा. पंबल महेश कोठारेंनी झपाटलेला सिनेमा मांजरेकरांवर काढावा. राज ठाकरे असं का म्हणाले? कोणाच म्हणाले? सो गाईज माझं मस्त घर आता स्वच्छ झालेलं आहे. हे बघा, पूर्ण हॉलचे पूर्ण जाळी मी काढून टाकलेत बघा. हे एक जाळं बाकी आहे. मला वाटलंच तुम्ही बोलणार. तुला वाटलंच तुम्ही बोलणार. तुला पायनॅपलचा ज्यूस प्यायचा होता, तू घेऊन नाही दिला. मी माझ्या 120 रुपयाचं पायनॅपल बोलते मी, आणू का? 100 रुपयाला घेणार होती मी, माझ्या पैशाने घेणार होती. पण अगं माझे आणि तुझे, यात माझ्या आणि तुझ्याचा काय संबंध? मला पायनॅपलचा ज्यूस बाई कसं हे तुलाच पटत. मला पायनॅपलचा ज्यूस प्यायचा होता. 2 दिवस झालं बोलते मला पायनॅपलचा ज्यूस प्यायचं आहे, पायनॅपलचा ज्यूस प्यायचा. आणि ते पायनॅपल एवढे आंबट आहेत ना आत्ताच्या याला, खूप आंबट आहेत. साखर टाकायची नाही तर बाहेर पियायची. काय मतलब पायनॅपलचा ज्यूस म्हणजे ऑथेंटिक पायनॅपलचा ज्यूस. लोकांना भेटतो तो प्यायचा, साखर घाला, काय मजा नाही त्याच्यात. डॅडला घेऊन जाणार संध्याकाळी. हां, तुझ्या वडिलांना घेऊन जा आणि तुला काय करायचं ते कर. तर चला माझं आता जाळं सगळं झाडून झालेलं आहे. जाळं झाडून झालेलं आहे असं मला बोलायचंय. हॉल, बेडरूम, किचन तिघांचे पण जाळे झाडून झालेले आहेत. कचरा पण काढून झाला. आता लादी पुसायची आहे. त्या अगोदर मला ह्यांना डबा नेऊन द्यायचा आहे. ते येतील खाली 12 वाजता. मी अजून जेवण नाही बनवलं. आता मस्त जेवण बनवणार मी. मिक्स डाळ, तुरीची आणि उडदाची. मी हेच बनवणार आहे आज, तुरीची आणि उडदाची मिक्स डाळ, जी श्रावला एवढी आवडते ना, खूप आवडते. एवढं मजा घेऊन खाते ती, माहिती आहे. अगं पण तू मुलगी आहेस ना माझी, ही मुलगी आहे की ना माझी, हिने मला थोडं समजून घ्यावं ना की मम्मा तुला जरा बरं नाही आहे ग, तू थोडासा आराम कर, मी तुला कामं करू लागते, भांडी बिंडी घासू लागते. अजिबात नाही बोलणार असं, कारण की मी रोज करते, मी कामाला जाते. मग एक दिवशी करायचं तर एक दिवशी हीच करायचं. अगं एक्स्ट्रा जे आज एक्स्ट्रा कामं करायचे ती तुम्हाला दाखवते मी. थांबा 1 मिनिट थांबा. तर गाईज मला सांगा, नवरात्री कधी संपली आहे? कधी संपली नवरात्री? हां म्हणजे अजून संपली की नाही संपली? संपली ना, माझ्या माहितीनुसार संपली. आता दिवाळी आली बरोबर ना. इकडे बघा, हे घ्यायचं, घालायचं, मी व्यवस्थित ते धुवून इस्त्री करून ठेवायचे आणि इनी साधे ते कपाटात पण नाही ठेवायचे. सारखं त्या बाबूचं बोलत बसते आबेचल आबेचल. आता मला सांगा, हे किती दिवस झाले हे ठेवलं पाहिजे की नाही तिने कपाटामध्ये? मग हे कोण ठेवणार?
आहे ना बोलण्या खाण्यासारखी. मग डोकं दुखायला लागले या पोरीच्या पुढे. चला मी माझे कामं करते. तर बघा माझी भांडी बऱ्यापैकी घासून झालेली आहेत. डब्बे नाही घासलेत मी, कारण माझ्यात तेवढी एनर्जीच नाही उरली. त्यामुळे फक्त मी भांडी घासून घेतले. हे डब्बे आता मी पुढच्या रविवारी घासून घेईल. आज नाही घासत, कारण आज बिलकुल ताकद नाही. भांडी अर्धी लावली, अर्धे इकडे जाळीमध्ये आहेत. आता हे पण लावते. हे थोडे सुकायचे बाकी आहेत म्हणून इथे ठेवलेत, आणि हे सुकले का मग मी लावून घेते. चला हे आता पुसून घेते मी आणि मग लावून देते. माझी मम्मी आहे ना, मला नेहमी बोलायची की घर स्वच्छ असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदते. बरोबर आहे ना? त्यामुळे घर नेहमी स्वच्छच ठेवलं पाहिजे, हो की नाही? मला जसा वेळ मिळेल तसं मी घर आवरण्याचा प्रयत्न करते. भांड्याचं रॅक माझं चकाचक एकदम. चला सो गाईज, माझी ना आता अर्धी साफसफाई झाली आहे. म्हणजे पूर्ण जाळी बिळी काढून झाली आहेत. पडदे तर मी अगोदरच धुवून घेतले होते. भांडी माझी घासून झाली आहेत. फक्त आता ही जी डब्बे आहेत ना वरचे, ते डब्बे बाकी आहेत. आणि हां, फक्त ती डब्बेच बाकी आहेत. बाकीचं तर झालं, मी आवरलं सगळं. आणि फ्रीज थोडंसं साफ करायचं आहे. तर संध्याकाळी पाणी आलं का मग मी तेव्हा ते फ्रीज साफ करून घेईल, कारण आता माझ्यामध्ये एनर्जी नाही उरली. पूर्ण डोकं जाम झालं. आता मी काय करते माहिती आहे, सगळं आवरून घेतलं आहे. मस्त कडक कडक पाण्याने आंघोळ करते, गोळी खाते आणि झोपून राहते. थोडा वेळ झोपते, म्हणजे कसं थोडंसं बरं वाटेल. कारण मला फ्रीज थोडंसं माझं साफ करून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही राहणार. कधी कधी वाटतं ना, आपण बायका सगळं एकट्यानेच करतो. तब्येत ती कशी असो, बरी असो बुरी असो. तुम्हाला हा मध्ये मध्ये ना आवाज येत असेल, खट खट खट. आमच्या इकडे ना काम चालू आहे, त्यामुळे तो तुम्हाला आवाज येत असेल. हां, मी काय बोलत होते की बायकांना कसं सगळं त्यांनाच करावं लागतं. तब्येत ती चांगली असो खराब असो कशी असो, कारण जर बायका थांबल्या तर घर थांबतं. त्यामुळे बायकांना थांबून जमत नाही, हो की नाही? साफसफाई केल्यावर थोडंसं थकल्यासारखं होतं, पण घर कसं प्रसन्न वाटतं, हो की नाही? कारण दिवाळी आहे म्हणून साफसफाई नाही, असं पण आपण जेव्हा साफसफाई करतो तेव्हा कसं घर एकदम फ्रेश वाटतं आणि पूर्ण नेगेटिव्ह एनर्जी बाहेर गेल्यासारखं वाटतं. आवाज येतो नुसता इकडून खटखट खटखट. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. हे नाक असं जाम झाले ना, शब्द पण व्यवस्थित निघत नाहीत. आणि मी आता प्रयत्न करेल की डेली व्हिडिओ येतील. तर चला भेटूया, बाय बाय.